नमस्कार, जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे। आज आपण अकलूजमध्ये आहोत। अकलूजमध्ये युवक कार्यकर्ते आहेत, आपण त्यांचं मत जाणून घेऊ। अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे, या ठिकाणी युवकांचं काय म्हणणं आहे बघू। चला तर आपण जाणून घेऊ। तुम्हाला काय वाटतं या नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे, एकंदरीत भाजपचं वातावरण पाहता भाजपमधून असं बोललं जातं की अकलूज दहशतमुक्त करण्यासाठी भाजप इथं ठाण मांडून बसले, नेमकं काय कसं बघता तुम्ही आता त्याच्याकडे? काय माहिती आहे का, अकलूजमध्ये दहशतीचं वातावरण आहे, फक्त भाजपच्या लोकांनाच वाटतं। बरं, आज तुम्ही बघायला जर गेला तर इयत्ता 10वीतला मुलगा म्हणजे वयाचा एक 14-15 वर्षाचा माणूससुद्धा सयाजीराजे मोहिते पाटलांना फोन करू शकतोय, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन फिरू शकतोय। ह्याला दहशत म्हणत नाही ती, याला प्रेम म्हणते ती। दहशत म्हणणं ही त्यांचं पूर्णपणे चुकीचं आहे, कारण त्यांना विकासावरती बोलायला येणार, कारण ते तोंडावर पडल्यात। पहिल्यापासून मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्याचा विकास केलेला आहे आणि त्या विकासाच्या जोरावरच एका रात्रीत आपण त्याला आमदार केलेला आहे। त्याच्यामुळे त्याला विकासावरती बोला येत नाही असं बिनबुडाचा आरोप ती करते, त्याच्याकडे कोण लक्ष देणार नाही। आमच्यासारखी जनता, सुज्ञ जनता तर कधी लक्ष देणार नाही। अकलूजची जनता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सुज्ञ आहे। आता एक फलटणला एक प्रकरण झालं, त्या डॉक्टर महिलेचं आत्महत्येचं प्रकरण झालं। त्या प्रकरणामध्ये आता माझे आमदार आपले बीडचे होते, त्या बीडच्या आमदारांनी काय त्यावर वक्तव्य केलं ना, याबद्दल तुमचं काय मत आहे? करणार कसं, का त्यांचाच केलं? माणूस आहे ना, त्यांचा माणूस आहे। त्यांचं दगडाखाली हात येतं ना, त्याच्यामुळं त्यांना वक्तव्यच केलं नाही ना अजून त्याच्याविषयी। उलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी तर त्यांना क्लीन चिट दिली, रणजित निंबाळकरला फलटणमध्ये सभेमध्ये क्लीन चिट दिली डायरेक्ट। आता ते माझं तर म्हणणं आहे, त्यांना मुख्यमंत्र्याच्या ऐवजी जजच्या सीटावर बसवायला पाहिजे त्यांना कोर्टामध्ये। बरं, तुमचं काय मत आहे आता या निवडणुकीकडे? तुम्ही एक युवक म्हणून कसं पाहता? एकंदरीत दहशतीचं वातावरण या अकलूजमध्ये जे निर्माण झालेलं आहे असं भाजप म्हणतंय, ते वातावरण निवळण्यासाठी इथं भाजप येत आहे। काय वाटतं तुम्हाला, एक युवक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? बघा, आता हे पाठीमागचे काय तुम्ही निवडणुकीचा अभ्यास करा आणि जे मागील निवडणुका झालेत त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट आता जी येणारी निवडणूक आहे याचे स्पष्ट निकाल तुम्हाला त्या पाठीमागच्या जे काय आतापर्यंतच्या निवडणुका झाल्यात त्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीतला मला वाटते की उत्तर मिळालेलं आहे की जेव्हापासून जेव्हा पहिली निवडणूक लागली सार्वत्रिक, तेव्हापासूनचा आतापर्यंतचा इतिहास असा आहे की इथं आपले मोहिते पाटील परिवारावर एक प्रेम करणारी कुटुंब असे एक स्थापन झालेलं आहे। अकलूज म्हणजे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाला मला वाटत नाही की ह्या बारीक असेही काय नाही, ह्याच्यापेक्षा मोठ्या निवडणुका आपण बघितलेल्या आहेत। मोठ्या निवडणुका म्हणजे लोकसभेची निवडणूक, आमदारकीची निवडणूक, विधान परिषदची निवडणूक, ह्या सर्व मोठ्या निवडणुका पाहता मला वाटत नाही की नगर परिषदला असं काय हे होईल की वेगळा काय निकाल लागेल। जे परंपरा चालत आलेली आतापर्यंत की एक कुटुंब म्हणून आपण एका कुटुंबाला एक कुटुंब म्हणून आपण एक जे प्रेम कुटुंबावर करतो ते मला वाटत नाही की कुठं जाऊन तडा होईल। ज्येष्ठ नागरिक असतील, युवक असतील, महिला असतील, या महिलांच्या बाबतीत या ठिकाणी सुरक्षितता वाटते त्यांना मोहिते पाटील कुटुंबाकडून, आणि मोहिते पाटील कुटुंब आहे म्हणून महिलांची सुरक्षा असं महिलांमधून ऐकायला मिळतंय। याकडे तुम्ही कसं पाहता? बघा, माझा 2013 पासून ते 2022पर्यंत मी अकलूजच्या बाहेर पुणे सिटीमध्ये राहत होतो। माझं 12वीपर्यंत शिक्षण इथं झालेलं आहे, पुढील पण शिक्षणाची व्यवस्था इथं आहे। पण माझी एक फॅमिली शिफ्ट झाल्यामुळं आणि मला तिथं पुण्यामध्ये राहायची एक चान्स आल्यामुळे मी पुण्याला गेलो आणि मला वाटत नाही की पुण्यासारख्या मोठ्या सिटी आणि अकलूजसारखी एक सिटी कंपॅरिझन केलं तर पुण्यामध्ये जसं सेफली काही ठिकाणी आपण फील केला जातो त्या पद्धतीचा आपला विकास चालू आहे। आणि बाकीचे जे आपण ग्रामपंचायत बघतो, आता जे अकलूज ग्रामपंचायत आधी होते त्याप्रमाणे आपल्या जे बाकीच्या ग्रामपंचायत होते यांचं कंपॅरिझन केलं तर अकलूज ग्रामपंचायत पहिले आघाडीवर होते। आणि मला आशा आहे की इथं तुम्ही जे मुद्दा म्हणताय की इथं सुरक्षितता आहे, सुरक्षितता असणार, कारण ज्यावेळेस हे मोहिते पाटील जे आपण सर्वजण म्हणतो मोहिते पाटील हे मोहिते पाटील एक पुढाकाराने सगळ्यांची काळजी घेतली जाते, सुखादुखात येतात, त्यानंतर त्यांचं एक सगळ्यांवर एक वेगळं विशेष लक्ष असतं नाही का, की जेणेकरून कोणाला काही येणाऱ्या काही घटना असतील किंवा काय असतील त्यांना त्याच्याबद्दल ते प्रिपरेशन करतात अगोदरच। त्यामुळं
येथील लोक स्वतःला सुरक्षित मानतात. तसेच माता तुम्ही जे म्हणले माता भगिनी सर्व लोक स्वतःला सुरक्षित म्हणून फील करून इथं मुव्हिंग करतात. ओके, धन्यवाद. बायासाहेब, तुम्ही एक युवक म्हणून काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला या अकलूजला दहशतीतून मुक्त करण्यासाठी राम सातपुते असतील किंवा पालकमंत्री असतील या ठिकाणी ठाण मांडून बसलेत. नगर परिषदेवर काही झालं तरी सत्ता त्यांची येणार म्हणून त्यांनी इथं ठाण मांडलंय. युवक म्हणून तुम्ही काय कसं पाहता या गोष्टीकडे? ज्या व्यक्तीनं मोहिते पाटलांकडून त्याचा स्वतःचा राजकीय लाभ करून घेतला आहे त्या व्यक्तीला मोहिते पाटलांना बोलायचा काय सुद्धा अधिकार नाही. बरं, काय वाटतं तुम्हाला? नसतं येत भाजप. नसतं येत भाजप येणारच नाही. तुम्हाला समजेल निकाला दिवशी. निकाला दिवशी आपण लय जोरात ताकद लावली. ते फक्त त्यांनी माहोल केला क्रिएट. माहोल क्रिएट केला. बरं, नगर परिषदेवर सत्ता ही मोहिते पाटलांचीच येणार. मोहिते पाटलांची येणार. ओके, काय वाटतं कसं पाहता या निवडणुकीकडे? प्रथमच निवडणूक होते तुमच्या नगर परिषदेची आणि एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचं काम हे काय पक्षांकडून केलं जातं? कसं पाहता तुम्ही या गोष्टीकडे? एकतर मोहिते पाटील कुटुंबाचे 26 सीट निवडून येत असतील. बरं, राहिला प्रश्न नगराध्यक्षाचा पण मोहिते पाटील परिवाराचाच येत असतो पक्षाचा. बरं. आणि जे असं अफवा उठवतात की बाबा गुंडगर्दी आहे असं आहे ते काय खरंच गुंडागर्दी आहे का अकलूजमध्ये? काय वाटतं तुम्हाला? शक्यच नाही. मग काय म्हणते ती? जेव्हापासून भाजप पक्ष म्हणजे उदाहरणार्थ राम सातपुते यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला तेव्हापासूनच गुंडागर्दी ही त्यांच्या तोंडातूनच ऐकण्यात आली आम्हाला की बाबा अकलूज शहरात गुंडागर्दी होती असं तसं तर काही दिसून आलं नाही आम्हाला त्याच्या आधी. मग गुंडागर्दी म्हणजे नेमकं काय? नेमकं गुंडागर्दी कोण करतंय? काय वाटतंय तुम्हाला? ती आता त्यांना विचारायला लागलं आता गुंडागर्दी म्हणजे कशी असते काय आम्हाला तर काही दिसून आलं नाही अजून. तुम्ही कंटिन्यू या परिसरामध्ये असता, अकलूजमध्ये असता, गुंडागर्दी तुम्हाला दिसून आली नाही. मग का म्हणून अशी लोक अफवा उठवते? अकलूजला बदनाम करण्याचं तर काही लोकांचं षडयंत्र नाही ना? काय वाटतं तुम्हाला? ते आता कसं झालंय एका रात्री जे आमदार करून त्यांना पार्सल पाठवायचं होतं हां, ते आता सोलापूरमध्ये त्यांची बस बंद पडली. बरं. तर ते माघारी आले माळशिरसमध्ये आमदार होण्यासाठी. आमदारमध्ये तिथं पण त्यांची बस बंद पडली. बरं, आता नगर परिषदचं त्यांचं नियोजन चालू आहे पण इथून आम्ही 100% त्यांना बीडचं पार्सल बीडला पाठवणार आहे. मग आता इथून बस ढकलावी लागणार आहे की बंद पडल्यावर? ढकलून ती कशी पण आमचे पण बाहेर घालवायची. सयाजीराजे मित्र मंडळाचे कार्यकर्ते बक्का माहिती माहिती त्यांची बस ढकलून लावायसाठी बस पार्सल ढकलून लावायला ते तुम्ही सक्षम आहे? सक्षम आहे. ओके. अकलूजला दहशतीतून मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी जोरदार ताकद लावलेली आहे. युवक म्हणून तुम्ही काय सांगाल? आता जी तुम्ही ही जी बाईट घेताय हां, हे कशा संदर्भात घेताय? या निवडणुकीच्या पार्श्वभूमी कशाच्या? नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर. मुळात ही ग्रामपंचायतची नगर परिषदच मोहिते पाटील यांनी केलेली हे सगळ्यात पहिले विरोधकांनी लक्षात घ्यावं. बरोबर. लक्षात आलं घ्या की ही जी निवडणूक लागलेली आहे नगर परिषदची ग्रामपंचायतची निवडणूक आहे. हा पहिलीच निवडणूक आहे. तर ग्रामपंचायतची नगर परिषदच मोहिते पाटील यांनी केलेली आहे. मग ज्या मोहिते पाटलांनी ज्या लोकांना राजकीय लाभ दिला हां. त्या लोकांना मोहिते पाटलावर बोलायचा अधिकार आहे का? काय नाही वाटतं तुम्हाला? नाही एका रात्रीत आम्ही त्याला आमदार केलेला आहे कुणाच्या शब्दावर आमदार केलं? भैयासाहेबांच्या. मग आता ती लोक ज्या लोकांनी त्यांना आमदार केलं ती त्यांच्यावर पचत नाही आहे ना त्यांना की आशिया खंडात 1 नंबर मोठे दादांनी जी काम केलेलं आहे ती आशिया खंडात 1 नंबरची ती ग्रामपंचायत होती आपल्या अकलूजची. आणि इथून पुढं आशिया खंडात 1 नंबर नगर परिषद ह्या अकलूजची असेल. पण आता बाळदादांना नोटीस यायला लागल्या किंवा काय व्हायला लागलं ही राजकीय दृष्टिकोनातून कशा पद्धतीने बघता तुम्ही या गोष्टीकडे? सगळ्याला माहिती आहे साहेब काय चाललेलं आहे. म्हणजे एक प्रकारे टार्गेट हां म्हणजे जेल या बेल ती सगळं भारतीय जनता पार्टीची ती सगळी व्यवस्था कशी आहे सगळा महाराष्ट्र बघतोय. आणि येणाऱ्या आता जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्यातून त्यांना उत्तर मिळेल. बरं, आता या अकलूजमधून या सगळ्या गोष्टीला युवक वर्ग असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, काय वाटतं तुम्हाला नगर परिषदेवर सत्ता एक मुठी कुणाची येणार? एक मुठी म्हणजे तुम्हाला सांगतो 26+1 27 नगराध्यक्ष सकाट. कारण राजेसाहेबांचा आणि मोहिते पाटलांचा पॅटर्नच वेगळा आहे. पॅटर्न हां. त्यामुळे सत्ता त्यांचीच 100%. अहो मलाच नाही कोणाला जरी तुम्ही विचारलं ना ओनली मोहिते पाटील. Only दुसरा विषयच नाही. हा ती विरोधकाचं काम विरोधक करतायत त्यांचं काम आहे ती. पालकमंत्र्यांपासून नियोजन हा झालंय. मग तुम्ही बघा मग पालकमंत्री स्वतः येत असतील म्हणजे काय आहे का नाही बरोबर. केला आहे का नाही विकास?
पालकमंत्री स्वतः येतात आमच्या गावात, कधी आले नाहीत किंवा नाही, पण निवडणूक लागली आणि याला मग ज्यावेळेस ते आता माझे आमदार पूर्वी आमदार होते हा. त्यावेळेस त्यांनी अकलूज नगर मग परिषदेला दिला नाही का? त्यावेळेस त्यांना कळलं नाही का की बाबा ह्या लोकांनी विकास केला नाही, मग आपण कशाला, आता तुम्ही सांगताय 70 वर्षात त्यांनी काय विकास केला नाही, अजून कसला विकास करायचा, एका रात्रीत तुम्हाला आमदार केले त्या लोकांनी, अजून कसला विकास करायचा, भारतीय 5 जनता वर्ष पार्टीला 5 वर्ष तुम्हाला संसदेत काम करायची संधी मोहिते पाटलांमुळे मिळाली, अजून काय पाहिजे त्यांना, अजून खासदार कसला दिला, विकास, खासदार दिला, आमदार हा दिला. मग अजून कसला विकास द्यायचा त्यांना. म्हणजे राजकीय लाभ ज्यांनी घेतलेला आहे त्यांना मोहिते पाटलांवर बोलायचा नैतिक अधिकार नाही, अजिबात नाही, अजिबात अजिबात नाही, कारण त्यांच्या खिशालाच बिल्ला आम्ही मोहिते पाटील परिवाराने लावलेला आहे की आमदार म्हणून, बरोबर. ह्या लोकांनी बिल्ला लावलेला आहे, म्हणून त्यांचा अधिकारच नाही ह्यांच्यावर टीका करायचा. मग आता या गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही? ही जी टीका टिप्पणी होते, काय वारंवार नोटीस येत नाही, काय होतंय? काय करणार, दुसरं काय करणार, त्यांना माहिती आहे आपलं काय होणार नाही काय नाही, मग आपलं टीका टिप्पणी म्हणजे करत या राहायचं. सर्व गोष्टी जे अकलूज कर जनता त्यांना सगळं उत्तर 100% देणार. 100% 100% 100% 3 तारखेला तुम्ही ह्याच बाईटवर माझी बाईट दाखवचाल की एक मुलगा आपल्याला भेटला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की नगराध्यक्ष सकाट, आणि तीच पॅटर्न होणार आहे. मोहिते पाटील. हां, मोहिते पाटील पॅटर्न. ओके.